लालची साधू. एक साधू महाराज होते, जे प्रवचन देण्यासाठी एका गावाहून दुसऱ्या गावी जात होते. एका नगरामधून दुसऱ्या नगरामध्ये जात होते. त्यांच्या स्वतःची राहण्याची काही व्यवस्था नव्हती. आश्रम नव्हता. ते एका ठिकाणी स्थिर नव्हते. त्यामुळे ते नेहमी एका गावाहून दुसऱ्या गावी जात होते. त्यांच्या मनामध्ये नेहमी विचार असायचा की जर आपले एखादे छोटेसे आश्रम राहिले असते तर आपण त्या आश्रमात निरंतर राहून तिथेच लोकांसाठी चांगले उपदेश प्रवचन केले असते. आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याची वेळ आली नसती. एके दिवशी त्या साधूला एक व्यक्ती भेटतो. तो सांगतो की या राज्याचा जो राजा आहे तो अतिशय दानवीर आहे, जो लोकांना हवी असलेली मदत नेहमीच करत असतो. तुम्ही त्याच्याकडे जेवढी मदत मागाल तेवढी तो नक्कीच करेल. तुम्ही त्याच्याकडे जा व आश्रमासाठी काहीतरी मदत मागा. मी त्याच्याविषयी खूप ऐकले आहे. मनामध्ये विचार करत ते साधू बाबा त्या राजाकडे पोहोचतात की मलाही आश्रमासाठी थोडीफार मदत नक्कीच मिळेल. राजाच्या दरबारामध्ये बघितले तर खूप जास्त गर्दी होती. लोक राजाकडे जे मागत होते राजाही मोकळेपणाने लोकांना देत होता. जेव्हा साधू बाबांचा नंबर आला तेव्हा राजाने विचारले की तुम्हाला काय हवे आहे. तेव्हा साधू बाबा म्हणाले की राजन, मला राहण्यासाठी जागा नाही. मला एक आश्रम बनवायचे आहे. त्यासाठी जागा हवी आहे. तर राजाने साधूला एक प्रश्न विचारला. राजा बोलला की तुम्हाला आश्रमासाठी किती जागा हवी आहे. आता साधू मनात विचार करायला लागला की राजाकडे किती जागा मागावी. त्यांनी पहिले विचार केला की 1 बिघे जागा राजाकडे मागू. नंतर विचार केला की आश्रम थोडा मोठाच करूया, म्हणजे 2 बिघे मागू. नंतर साधूच्या मनात विचार चालूच होता की राजाने परत विचारले की किती जागा हवी आहे. साधूच्या तोंडून आता मात्र काही निघत नव्हतं. मात्र मनामध्ये सतत विचार चालू होते, कारण साधूच्या मनात आता लालच निर्माण झाले होते. राजा खूपच मोठ्या मनाचा होता. त्याने विचार केला की साधूंना मोठा आश्रम बनवायचा आहे. मग त्याने साधूंना सांगितलं की तुम्ही उलटे उभे राहा, चालायला सुरुवात करा. तुम्ही संध्याकाळपर्यंत जिथपर्यंत चालत जाऊ शकाल तिथपर्यंत तुम्ही चालत जा व संध्याकाळपर्यंत त्या जागेवरून परत या. तुम्ही जमिनीच्या ज्या टोकापर्यंत चालत जाल त्या टोकापर्यंतची जागा तुमची राहील, म्हणजेच ती तुम्ही आश्रमासाठी वापर करू शकाल. मग तुम्हाला जेवढे मोठे आश्रम बनवायचे असेल तेवढे तुम्ही बनवू शकाल. आता साधू महाराज खूपच खुश झाले. मग साधू महाराजांनी चालायला सुरुवात केली. मग त्याच्या मनात विचार आला की चालत गेलो तर कमी जागा मिळेल, जर पळत गेलो तर जास्तीत जास्त जागा राजाकडे मागू शकेल. म्हणून साधूने पुढे पळायला सुरुवात केली. राजाने बघितलं की साधू आता पळायला सुरुवात करत आहे. मग त्याने शिपायांना सांगितले, घोड्यावर जा व साधू कुठेपर्यंत पळत जातात ते बघा व उन्हाळ्याचे दिवस आहे, पिण्यासाठी साधू महाराजांना पाणी घेऊन जा. साधू महाराज आता जंगलाच्या दिशेने पळू लागले होते. शिपाई जे होते त्यांनी साधू महाराजांना पिण्यासाठी पाणी देऊ केले, परंतु साधू महाराज पाणी पिण्यासाठी नकार देत होते. साधूला वाटलं की जर पाणी पिण्यासाठी थांबलो तर तेवढा आपला वेळ वाया जाईल, जमीन कमी होईल. साधू शिपायांना म्हटले की माझ्याकडे आता वेळ नाही, मी नंतर पाणी पिईल. जंगलामध्ये एक झरा होता, तर साधूंना वाटले की हा झरा आपल्या आश्रमाच्या आवारात आला पाहिजे, म्हणून त्या झऱ्यालाच ते प्रदक्षिणा मारायला लागले. नंतर त्यांना आठवले की आपल्याला संध्याकाळपर्यंत परत राजाच्या दरबारात पोहोचायचे आहे, म्हणून ते परत जाण्यासाठी पळतच निघाले. संध्याकाळ होण्याच्या आधीच साधू महाराज राजाच्या दरबारात उपस्थित झाले. पण तिथे पोहोचल्यावर ते कोसळले आणि असे कोसळले की ते परत उठूच शकले नाही. त्यांचा मृत्यू झाला. ही कथा फक्त साधू महाराजांची नाही तर आपल्यासारख्या सामान्य लोकांची आहे. आपल्या अपेक्षांच्या मागे आपण फक्त पळतच जात असतो. माहीत नाही आपल्याला नक्की काय पाहिजे आहे. अजून पाहिजे ही आपली तृष्णा कधी संपतच नाही. व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.